बर्माजवळ अतिशय सुंदर फटका मारला होता परंतु तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण जिंकली टिकला येतो लाटोड्याने हा चेंडू मोठाच होता परंतु समजू शकला नाही फटका होता परंतु सर्वांचा सुंदर फटका होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि दोन्ही धाव मिळाल्या परंतु नॉन स्ट्राईक समुद्रात स्ट्राईक बॉलिंग करतोय हा सुंदर फटका मारलेला आहे समजलं आणि एक धाव मिळतो तो समोरचा एक धाव मिळतो तो संघाला स्ट्राईक वरती आहे दीपक वैयक्तिक पहिलं संघाचे दुसरं षटक मध्ये देतात तरी आता सामान्याच्या नादात चुकलेला आहे आणि कोणती धाव मिळत नाही हा चेंडू दीपक मारलेला पाहूया आणि दादाने कॅच पकडलेला आहे आकाश दादाने कॅच पकडलेला आहे आणि फरीदला बाद केलेला आहे आकाश दादाचा हा सुंदर खेळ आकाश दादाचा हा सुंदर खेळ समर्थ स्ट्राईक वरती आहे समर्थ समजू शकला नाही तो एसटीचीच होतो गावात होतो मास्टर गोरे ते अनिकेत आणि स्ट्राईक वर आहे समर्थ आलेला आहे समर्थ आलेला आहे पहिला चेंडू उत्तुंग फटका मारण्याचा तो चकलेला आहे करोडचा अतिशय चांगला चेंडू करांचा पुढचा चेंडू समजू शकलेला आहे या राऊंड चेंडू कोणती धाव मिळत नाही आणि हा तिसरा चेंडू तो बाहेर पडतोय संघासाठी कोणतं योगदान केलेलं नाही आकाश स्ट्राईक वरती करण आकाश समजू शकला नाही वाखर चेंडू होता करणचा आणि करण हा सलग 2 चेंडूवरती 2 विकेट घेतलेले आहेत 2 हॅट्रिकवर आलेला आहे करण हॅट्रिक चान्स पाटील स्ट्राईक करतोय पाहूया करण हॅट्रिक करतो का आणि तो स्ट्राईक घेतोय पाटील पाहूया आणि हा प्रत्येक चेंडूवरती त्याला विकेट काढलेले आहे 3 चेंडूवरती 3 विकेट अतिशय उत्कृष्ट कामगिरी करण आणि त्याला 501 रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे करण त्या बक्षिसाचा स्वीकार तुम्ही या सामन्यानंतर करायचा आहे आणि रोहित मास्टरवर रोहिदास हा मास्टरवर करतो 3 ओव्हर मध्ये फक्त 9 धावा झालेल्या आहेत जिंकण्यासाठी रोहिदास पॉवरफुल शॉट खेळतो नॉन स्ट्राईक वरती आहे तो आणि अतिशय चांगला फटका मारलेला तो चुकलेला आहे हा पुढचा चेंडू खूप सुंदर फटका आणि झेल बांधून आणि ते हा अतिशय रागाने बॅट फिरवतो परंतु तो झेल बांध म्हणून परतलेला आहे नॉन स्ट्राईकला रोहिदास स्ट्राईक वरती आलेला आहे तो